घे ना रस्ता घे मग तुला थोडा घे ना थोडा रस्ता घे नको आई भात घे मग थोडा दूध भरलं माझं काय ग किती कमी खातेस 2 जीवांची ना आता मग काय एवढंच खाल्लं काय पोट भरलं खरंच माझं पापड खाते बघ तुला म्हंटल मी भात घे पापड नको खाऊ अगं पोटात कुटकट होणार पापडाने बरं एवढाच संपवते बस बोलायचं होतं या बाईचा अगं कुणाचा कॉल आलाय घे तरी हे काय घे सासूई माझी टाइमपास नुसता रिकाम्या चौकशा करत बसेन आता काय करतेस जेवलीस का औषध घेतलीस कशी आहेस अगं पण बोल की काहीतरी झाला कट कॉल बरं झालं अगं मम्मी तिचं पुराण आटोपतं का लवकर मला झोपायचंय आता अगं सासूचाच कॉल आहे पुन्हा मुद्दाम त्रास द्यायचा बाळपणासाठी म्हणून आली ना मी आराम करायला तर सुख पाहत नाही यांना माझं समजायला नको का ग माणसाला दुपारची वेळ शिवप्याची आरामाची काही महत्वाचं असेल बोलायचं घे कॉल घे कॉल घे तू घे आणि सांग झोपली हॅलो ताई कशा आहात मी ठीक आहे आपण कसे आहात सर्वजण आम्ही पण सगळे ठीक आहोत अहो मला जरा प्रणोतीशी बोलायचं होतं तिसऱ्यांदा कॉल केलाय तिला काय सांगता हो ना कधीपासून ट्राय करते मी तिला ना झोप लागली जराशी बरं बरं असं आहे का आणि मोबाईल सायलेंट होता ना तिचा माझ्या पण लक्षात नाही आलं अच्छा आणि आत्ता स्क्रीन लाईट कडे लक्ष गेलं तेव्हा उचलला पटकन असू द्या ठीक आहे काही महत्वाचं बोलायचंय का तुम्हाला उठू का मग तिला नाही असं महत्वाचं काही नाही सहजच फोन केला होता म्हटलं तब्येतीची चौकशी करावी तिची मग उठवते ना मग तिला नका झोपू द्या उठल्यानंतर सांगा तिला फोन करायला ठीक आहे अहो आता तुम्ही नाही म्हणताय तर मग नाही उठवत उठल्यावर सांगते हा तिला कॉल करायला ठेवू मग चालेल ठेवा कसली नाटकं चालली आहेत तुमची हा कसली नाटकं काय झालंय तुम्हाला मला काय झालं पण हे असं चालत राहिलं ना तर नक्की काहीतरी होईल पण मला नाही या मुलीला कशाला उगाच चिडचिड करताय झोपा ना शांत झोपलाय तर कसा शांत झोपू मी हा? कसा शांत झोपू इथे एवढा खोटारडेपणा चालला आणि मी शांत झोपू म्हणते कसला खोटेपणा पप्पा काहीतरीच काय बोलतात मी काहीतरीच बोलतो नाही का तुम्हाला काय वाटलं मी गाढ झोपलोय ऐकलंय मी सगळं तुमचं बोलणं ही मुलगी असं करते नेहमी आणि तूही तिला पाठीशी घालतेस तुमचं हे नेहमीच झालंय पकडच ताळेपणा करायचा चुकीचाच आरडाओरडा करायचा नावं ठेवायची आम्हाला जगणं नकोसं झालंय आम्हाला या दहशतीत अरे वा उलटा चोर कोतवाल को डांटे मी खरं बोललो तर दहशतवाद होतो नाही का आक्रस्ताळेपणा होतो सासूबाईंचा कॉल 3-3दा येतो रिंग वाजते कट होते रिंग वाजते कट होते आणि मग तू उचलतेस आणि खोटं बोलतेस ती झोपलीये म्हणून मोबाईल सायलेंट वर होता अरे वा ही इतकी नाटकं करण्यापेक्षा तेवढ्या वेळामध्ये त्यांच्याशी बोलून नसतं झालं का तुम्हाला माहिती का किती टाइमपास करते ती बाई बाई तिथे असताना आई आणि इथे बाई वा किती आदर नाही सासूबाईंबद्दल त्या काळजीनं तब्येतीविषयी फोन करून चौकशी करतात तर तो टाइमपास बंद कर हे मगरमच्छ के असू या अगोदरही सांगितलंय पुरीनी
हे असं तुझ्या आईसारखं वागशील ना तर तुझं कुटुंबही नाही टिकणार ग. हे असंच खोटं बोलून खोटं वागून या तुझ्या आईनं सगळे नातेवाईक तोडून टाकलेत. बघ ग बाई बघ, तुला आराम मिळावा म्हणून एवढंच खोटं बोलले तर किती अखंड तांडव. एवढंच खोटं? म्हणजे तुम्ही शांतपणे हवा तितका हवा तसा खोटारडेपणा करायचा, मी शांत राहायचं आणि मी खरं बोलायला गेलो की मग माझा अकांड तांडव नाही का. वागा वागा, तुम्हाला हवं तसं वागा, पण मग सासरी काही बिनसलं नाही का. नका सांगू, तुम्ही दोघीच मायले की सामोऱ्या जा. मी अजिबात मध्ये पडणार नाही, सांगून ठेवतो. लागलं दार, आता आज जाऊन दारू रोसत बसणार. दुसरं काय येते यांना? ढोसणार आणखी ढोसणार. नाहीतरी तुझा लाडका मुलगा बोलून गेलाय ना, मर ना भाई तू दारू पिऊन पिऊन, तर मग आणखी ढोसणार आणि मरून जाणार. म्हणजे होईल सुटका तुमची माझी दहशतवाद होतो.